लक्षात राहू द्या. या मासामध्ये काय झालं, एक माकड होतं. आता बरेचसे वानर काही काही छोटे छोटे पण इतके गोड आहे, असे सुंदर अनुष्ठान करताय. अरे एवढे एवढे छोट्या लेकरांमध्ये हे संस्कार आज आपण परमपूज्य श्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराजांच्या ज्ञानातून त्यांच्यावर परिधान करून तो अलंकार परिधान ज्यावेळेस त्यांच्यावर होतो, तो संस्काराचा अलंकार परिधान करतो. हे आमच्या भारताचे हिंदुत्वाची एक महान पाईक होऊन खऱ्या अर्थानं धर्माचा स्वीकार करून, धर्माचा अंगीकार करून आणि धर्माचा एक पाईक होऊन ज्यावेळेस या ठिकाणून संस्कारानं बाहेर पडतो ना, त्यावेळेस तो मुलगा एक तेजपुंज स्वामी विवेकानंदासारखा धर्मकार्य करू शकतो. पण ते ह्या यज्ञ मंडपात, या अनुष्ठान मंडपात आले पाहिजे. ते लेकर लक्षात राहू द्या, इथं आले पाहिजे. इथं ते संस्कार त्यांच्यावर घेतलेच पाहिजे. काय तपस्या आहे बाबांची, काय त्याग आहे सद्गुरू आमच्या माधवगिरी महाराजांचा. काय हो, फलार करणं सोपं नाही आहे. एवढा 32, 40, 45 वर्षाचा फलार आपण 7 दिवस करतो, तरी 8व्या दिवशी कधी भजे खाईल असं होतं आम्हाला. परंतु विचार करा, म्हणून ते माकड त्याला नेमकं तोंडाचा रोग झाला होतो. काही काहीला नेमकं कधी कधी कावळ्याला असा सुकाळ येतो, त्यावेळेस आंबे होतात, त्यावेळेस त्याच्याच तोंडाला रोग होतो. तसं कधी कधी होऊन जातं. त्या माकडाच्या तोंडाला रोग झाला, त्याला काहीच खाता येईना. ते चिडलं खूप आणि आंबे तर खूप लागलेले, पण त्याला वाटायचं खावा, पण तोंडाला रोग झाला. तोंडात टाकलं का त्याला त्रास व्हायचा. मग ते चिडायचं जोरात, आणि चिडलं का सगळे आंबे सगळे फळं जोर जोरात फेकून द्यायचं. ते आता गरजू लोकांना ते आहे ते फळं मिळायचे. काही दिवसांनी त्याला प्राण गेला, काही दिवसांनी त्याचा, आणि त्याला स्वर्गाला घेऊन चालले. त्यांनी सांगितलं, अरे मी माकड, कधी मला कस काय तुम्ही देवाच्या लोकाला वैकुंठाला चालवलं, काय कारण आहे, माझ्याकडून कस काय पुण्य घडलं असं, मी काय पुण्य केलं बोला. त्याने सांगितलं, बघ अधिक मास होता, तुझ्या तोंडाला रोग होता, आणि महिनाभर तुझ्याकडनं उपवास घडला, आणि झाडावर जाऊन ज्यावेळेस रागा फळं फेकले, ते फळदान तुझ्याकडून झालं, म्हणून तू वैकुंठाचा अधिकारी झाला. त्याने हात जोडले चुकून. लक्षात राहू द्या, फळं राग का होईना फेकले, आणि ते लोकांनी खाल्ले. त्या अधिक मासाचं फलदानाचं पुण्य त्याला मिळालं. म्हणून अधिक मासात दानाला दीप दान करा. लेने को हरि नाम है, देने को कछुना, करने को लीनता है, डूबने को अभिमान कबीरा, डूबने को लक्षात राहू दे. एवढं बारकाईने शिव अक्षर 2 किंवा किती शिवनामाला महत्व आहे की एक अक्षरशः तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. ज्यावेळेस सुमंती तिचं नाव होतं, ब्राह्मण कन्या होती ती चांगली. आज अधिक मासाचं थोडंसं ऐकू अगोदर की अधिक मासाच्या याला कथेला किती महत्व आहे. एक ब्राह्मण आहे, एकुलता एक मुलगा आहे, त्याला पत्नी नाही आहे, कारण ती गेलेली बिचारी देवघरात, देवाच्या घरी गेली. मग ते ब्राह्मण स्वतः स्वयंपाक बनवायचा, मुलालाही खाऊ घालायचं. मुलगा लेकरू एवढे आता असं उठलं, एवढं छोटं, लुंगी गुंडळत येत नाही, कोणीतरी गुंडळून देतं. काय असेल. अरे बाबांनो, जे लेकरं आज आईच्या कुशीत झोपत होते, ज्यांना पाणी मागितलं तर द्यावं लागतं, वेळेवर ताटात जेवण द्यावं लागतं, त्या आईची कुस सोडून जनार्दन स्वामींच्या कुशीत येऊन बसले. हे लेकरं किती पुण्यवान असेल, किती यांचं पुण्य फळाला आलं असेल की आज आपलं घर दार सोडून सद्गुरूंच्या सानिध्यात येऊन बाबाजींच्या कुशीत बसणं काही सोपी गोष्ट. स्वामीजींच्या प्रेमाच्या चिमुकल्या ज्योती, बाबाजींच्या प्रेमाच्या चिमुकल्या ज्योती,
सदकार्याच्या सदप्रकाशी बालमुनी दिसते चिमुकली ही वानर सेना चिमुकली वानर सेना मौन धरोनी जप अनुष्ठानाच्या गेले रंगुनी जप अनुष्ठानाच्या. म्हणून जप तप अनुष्ठान करणं खूप गरजेचं आहे. हे बघा खूप सुंदर कथा आहे. ब्राह्मण आहे, मुलगा छोटा आहे, त्याला खाऊ घालायचं, मग आपल्या कामाला जरूरत पुरोहित करायला जायचं, मंत्र म्हणायचे, कुठं सत्यनारायण करायचा, कुठं अभिषेक करायचा, असे बरेच दिवस गेले. एक दिवस मुलगा मोठा झाला, त्याला सांगितलं बाळा लग्न करून घे, मग आपल्याला खाण्यापिण्याची व्यवस्था होईल. त्या लेकराचं लग्न झालं, नसन होत तर प्रदोष करावं. बरेच आता अडचणी निर्माण झाल्या. 40-50 वर्षाचे लेकरं होऊ लागले, लग्न होत नाही तर प्रदोष करा. शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाची पूजा करा, बुधवारच्या दिवशी थोडीशी मुग व्हा. एक सांगू तुम्हाला, 5 प्रकारचं धान्य आहे, त्यामध्ये गहू हे धान्य महादेवाला व्हायचं. ज्याच्या हातून महादेवाला गहू व्हायला जातात त्याचा संसार कधीच तुटत नाही. पती पत्नीचं जर कटकट भाटकट काहीतरी चालू झालं असेल तर पत्नीनं किंवा पतीनं, कारण पतिदेव चांगला असेल, देव असेल, आणि पत्नी जर खडखड 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 करणारी असेल तर त्यांनी फक्त महादेवाला काय व्हायचं, उद्यापासून पिंडीवर पोतेचे पोते. हे खरं आहे, ऐका जरा. गहुवा त्यांनी संसार किती आपल्याला वाटत असेल जगामध्ये आपली कीर्ती व्हावी, असा सन्मान मिळावा, आपल्याला कोणीतरी घरात चांगलं विचारावा. सगळे आपल्या घरात सगळे चांगले राहतं, पण तुमच्याशी एखाद्याशी खूप तिरस्कार करताय, त्यांनी काहीच विचार करायचा नाही. महादेवाकडे जायचं आणि मुठभर गहू वाहून यायचे, तुम्हाला स्नेह मिळेल, घर कधीच तुटणार नाही. एक वेगळे कधी राहण्याचा, ज्याला ज्ञानी व्हायचं असेल, ज्याचे पूर्ण काम अधुरे काम असेल पूर्ण करायचं असेल, किंवा आपण दिव्यात सुद्धा गहू टाकावं मग पेटवावं, तांब्याखाली सुद्धा गहू टाकावं मग कलश मांडावं. गव्हाचं किती महत्त्व आहे. 1 तास जरी गावावर सांगितलं तरी ते पूर्ण होणार नाही. म्हणून महादेवाला आपण माधुगिरी बाबा एक धान्य वाहून घेतात, त्याचं आपल्याला महत्त्व कळत नाही. पण ज्यावेळेस हे गहू इतके महत्त्वाचे आहे, 1,00,000 गहू वाहण्याची सुद्धा पद्धत आहे. जसं महादेवाला 1 प्रदक्षिणा, 11 प्रदक्षिणा आणि 21 प्रदक्षिणा चालतात. किती? एकतर 1 करायची, एकतर 11 करायच्या, एकतर 21 करायच्या. म्हणून ह्या गव्हाचं तुम्हाला इतकं जवळजवळ 2 तास याच्यावर चिंतन आहे. फक्त तुम्ही काय करा, अडीअडचण असेल, कुठलीही काही आपली हे असेल तर भगवान महादेवाला गहू आणायला सुरुवात करा. त्याची अनुभूती लगेच तुम्हाला घ्या. खूप आपल्याला तिकडं जायचं नाही जास्त, कारण आपल्याकडं 15-20 मिनटं असतात, जास्त वेळ घेते नाही. तुम्हाला 10:30ला नक्की सोडून देणार, काही काळजी करू नका. तुम्हाला कंटाळ नाही आला ना जास्त, आत्ताशी सुरुवात झाली तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही एवढ्या आतुरतेने आलात. बाबांचे तुमच्यावर अनेक प्रकारचं ज्ञानाचा वर्ष होतो, ज्ञानाचं सागर म्हणजे आमचे माधुगिरी महाराज आहे. परंतु आम्ही त्यांचं ऐकलं म्हणून तुमच्या पुढं सांगतो. त्यांनी किती सुंदर असे महेशगिरीजी महाराज असो, आमचे संतोषगिरी महाराज असो, आमचे श्रवणगिरीजी महाराज असो, आमचे राघोगिरी महाराज असो, किती संतांना अगदी गोड बनवलं. नाहीतर काय, आता किती कौतुक करतात. आणि सांगू का, एखाद्या महापुरुषानं जर कौतुक केलं ना तर लेकराची छाती फुगून जाते की वा, असा आनंद येतो सांगतो. आणि म्हणून त्या ब्राह्मणाच्या मुलाचं लग्न झालं, गोड त्याला पत्नी मिळाली, कारण पूजापाठ करणारा होता तो. आणि पूजापाठ करणाऱ्याला चांगली मिळते, एकदम गोड मिळते, लक्षात राहू द्या. महादेवाची पूजा करणाऱ्याला खूपच व्यवस्थिशीर लग्न, कधी परत कटकट नाही, धटगट नाही, सेवा करणारी भेटते. म्हणून उद्यापासून महादेवाला 1 लोटा पाणी. लक्षात राहू द्या. आणि लक्षात राहू द्या, पुढचं सांगायचं आहे की त्या लेकराचं लग्न झालं. 1 दिवस ब्राह्मण पूजा करून आला. ही अधिक मासाची कथा आहे, लक्षात राहू द्या. ही कथा कशाची आहे?
अधिक मासाची, अशा 3 कथा, जास्त नाही सांगणार, 2 तरी सांगेल, कारण या अधिक मासाच्या पोथीतली कथा आहे, हे ऐकल्या पाहिजे या दिवसात. मग त्या जो ब्राह्मण होता, एक दिवस दुपारच्या वेळेस आला, जी काहीतरी बिचारी कामात होती, आणि तिने पोळ्या बनवल्या, चपात्या बनवल्या, पण भाजीच बनवली गेली नाही. आणि भाजी न बनवल्या गेल्यामुळं सहज तिचे सासरे तिला म्हणले की अगं, आज आम्ही खूप दिवसभर पूजा केली, पोटात आग पडली, थोडीशी भाजी बनवली असती तर बरं झालं असतं. पण काही काही मुली बोलत नाही, बोललेलं बरं असतं, पण ते काही लय मुक्या राहत्या. आणि तिने न नवऱ्याला बोलली न सासऱ्याला बोलली, गपचित पिशवी उचलली, भनाट. बरं, या पिशव्या का उचली ते हेच मला कळत नाही एवढ्यात. काही झालं, लग्न झालं का मग यांचे ना खऱ्या अर्थानं तिकडून येणारे फोन बंद केले पाहिजे. कशी आहे, काय चाललंय, बरं आहे का, सासूबाई कशी आहे, काय गरज काय, ते आता इकडं संसार करायला आले, तुम्हाला काय, तुम्ही तुमचा केला ना, त्यांना करू द्या ना. तसं लय वाटत असेल तर निघून ये. कशाला. अहो ती खरंच गेली बिचारी. गेल्यानंतर तुम्हाला काय सांगावं. एक दिवस ब्राह्मण देवताने सांगितलं, बाळा आता अधिक मास येतोय, आपल्याला प्रयत्न कर, तुझ्या पत्नीला घेऊन ये. जाऊ दे, रागवले असेल, माझ्याकडनं थोडं बोललं गेलं. आता दोघं खूप शांत होते. गेलं माझ्याकडून चुकून बोलल्या गेलं की भाजी नाही बनवली, भूक लागली, खरंच भूक लागली ती मला, म्हणून बोलल्या गेलं. जा, येईल बघ, जा तू जा. म्हणून तो जा, उद्या परवा चातुर्मास सुरू होत आहे, लवकर जा, आपलं हे अधिक मास सुरू होत आहे. तो बिचारा निघाल्यानंतर तो मुलगा आपल्या पत्नीला घ्यायला निघाला, आणि रस्त्यामध्ये एका शेतकऱ्याच्या ठिकाणी गाय पूर्ण शेतीतलं पीक खात होती. याला वाटलं आपल्या पित्यानं उसने पासने पैसे देऊन याची शेती चांगली उगली, आणि आज जर हे पीक खाल्लं तर जे उसने पैसे दिलेले आहे तेही पिटणार नाही, म्हणून ते गाईला मारायला गेला. बिचारा गाईला बाहेर काढायला गेला. आता ती म्हातारी गाय होती. म्हातारी गाय असल्यामुळं तिला थोडासा टोला बसला, आणि तिने सांगितलं की बघ, ती वाचा निघाली तिच्या तोंडातून, बघ तू मला मारलं, मला भूक लागली होती, मी वृद्ध गाय होती, माझ्या पोटात आग पडली होती, मी काय त्याचं शेत खराब करणार नव्हते, थोडं खाऊन निघून जाणार होते, पण तू मला मारलं, आज माझं मरण येत आहे, जा तू सुद्धा पशु होशील, बैल होशील, सांगितलं. गायीने शाप दिला. तो खूप नम्रतेचा ब्राह्मण होता, कारण बापाचे संस्कार त्या मुलावर होते. त्याने गायीचे पाय धरले. गोमाता, माझी चूक झाली, मला नव्हतं माहिती तू अशी शाप देणार, मला नव्हतं माहिती असं माझ्याकडून गलती झाली, खाऊ द्यायला पाहिजे होतं, तुझ्या पोटात काही नव्हतं, मला नाही कळालं, मला माफ कर, मी तुझी माफी मागतो, मला खऱ्या अर्थानं माफ कर. त्यावेळेस तेच ज्यावेळेस गाय त्याला सांगितलं की जा तू तुझ्या पत्नीला घे, आणि तू आता बैल होणार, यात काही संशय नाही. आणि ज्यावेळेस बैल झाला तर तुझ्या पत्नीला सांग, पूर्ण महिनाभर, 1 महिनाभर तू ज्यावेळेस स्नानाला जाशील गंगेचं, कारण गंगेच्या स्नानाला महत्त्व आहे, दीपदानाला महत्त्व आहे, परत एकदा सांगतो, पाणी देण्याला महत्त्व आहे, फळ देण्याला महत्त्व आहे, काहीतरी दान करणं कोटी फळ आहे. म्हणून बाबांनो, तुम्ही आता त्या दोघांना सांगितलं जा पत्नीकडं, ते गेले आणि सांगितलं बाई चाल आपल्या घरी. बाकीचे म्हणे अहो कस काय आले, असं आले, तसे आले, बोलले. मला एक सांगू द्या म्हणे, मी आता थोड्या वेळात ब्राह्मणाच्या सापानं बैल होणार आहे, त्याच्या आत माझ्या पत्नीला मला सांगून द्या की तू आज जर माझ्या संग आली, दररोज गंगेवर स्नान करून तूही करायचे, माझ्या अंगावरही 2 तांबे पाणी टाकायचं. म्हणून त्या पत्नीला दया आली, आणि काही वेळानं तो खरंच बैल झाला. ती आपल्या घरी घेऊन आली, स्वयंपाक करायची, गंगेवर सकाळी स्नानाला जाताना त्या बैलाला घ्यायची. कोणत्या लय गोड हसू आलं. का बरं हसले. अरे तो बैल झाला, त्याबाबत लगेच पहा ना कसं लय अवघड आहे. आणि म्हणून लक्षात राहू द्या. दररोज स्नान चालू झालं गंगेवरती, एवढे बाकीचे सगळे बसलेले, ही बसायची. ऐकलेली तुम्ही ही कथा कधी? कोणी ऐकलेली कथा नाही ना?
आणि बघ ऐका जरा, 5-10 मिनटं आहे आपल्याकडं, आता 15च मिनटं राहिले. म्हणून तुम्हाला सांगतो, दररोज स्नान करताना काही लोकांनी तक्रार केली, काही लोक अवघड असतात. अरे स्वतः स्नान कर ना, त्या बैलाला कशाला स्नानाला आणून राहिली? पण तिला माहिती होते आपला पती आहे. बाकीचे म्हणजे तो आम्हाला मारील, पाणी घाण करणार, असं करणार. सगळ्यांनी तिरस्कार करायला सुरुवात केली आणि चांगल्या कामाला लोक तिरस्कार करतात. लक्षात राहू. तुम्ही चांगल्या इकडे यायला लागले ना, अनुष्ठान कशाला अनुष्ठान करू, खायचे प्यायचे दिवस उगाच बसलं तिथं, असे म्हणणारे खूप आहे. पण तिथं ऐकायचं नाही. आपल्याला अनुष्ठानला येऊन ह्या सद्गुरूंच्या कार्यामध्ये सहभागी होऊन धर्माचे असे कट्टर हिंदुत्व बनवायचं आहे. लक्षात राहू. कट्टर एकदम धर्माचे पालन, ओ धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. करणे काम, हो याची आम्हा करणे काम. बीज वाढव या नाम, बीज याची आम्हा करणे काम, हो याची आम्हा करणे काम. आणि म्हणून ज्या वेळेस एक दिवस सगळ्यांनी तिरस्कार केला, राजापर्यंत बातमी गेली. राजानं बोलून घेतलं, तो बैल सोडून आणा. सोडून आणला, आपल्या दरबारात बांधला. हिला कळालेच्या डोळ्यात पाणी आलं. आज आपल्याला चातुर्मास, आपलं अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे. आज माझं शेवटचं स्नान आहे. आज मला पारणं सोडायचं आहे. आज अधिक मासाचा मला उपवास सोडायचा आहे. अशा वेळेस माझा आता यांना काय सांगू कोण आहेस ते. म्हणून ती दरबारात आली. राजेसाहेब, ते काय बैल नाही, तो भूदेव आहे. भूदेव म्हणजे ब्राह्मण आणि भूदेव त्याला म्हणतात. तुम्ही ज्याला बांधलं ना, तो भूदेव आहे. तुम्हाला माहीत नाही ते किती महान आहे. माझा नित्यनेम होता त्यांनाही स्नान घालावं, पहिलं त्यांना जेवू घालावं, त्याच्यानंतर त्यांची पूजा करावी, मग मी प्रसादाला बसावं. बैल असताना सुद्धा जी पत्नी आपल्या पतीला त्या वेळेस सोडू शकत नाही, तिला पत्नी म्हणतात. आणि म्हणून ती पतिव्रता, तिने पूर्ण महिना असं केलं. राजा दयाळू होता आणि तिने तो बैल सोडून दिला. आणि जाता जाता त्याने सांगितलं, राजेसाहेब, पती पत्नी तुम्ही दोघं राजा राणी नक्की माझे पारणं सोडताना माझ्या घरी या. मी तुम्हाला विनंती करते, मला ब्राह्मण भोजन खाऊ घालायचं आहे, माझं पारणं सुटायचं आहे. राजाने सांगितलं नक्की येईल. त्यावेळेस पहिल्यांदा सकाळचा वेळ होता, त्या बैलाला स्नान घातलं. स्नान झाल्यानंतर बैल आपल्या तिथं आणला. पहिलं त्यांना भोजन दिलं, प्रसाद दिला, यज्ञयाग केला, सगळ्यांची पूजा केली. आणि तेवढ्याच सगळ्यांनी जय जयकार केला. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ बोलो पुरुषोत्तम भगवान की जय. पुरुषोत्तम भगवंताचा जय जयकार केला. आकाशवाणी झाली. हे त्या मुलीला सांगितलं, बघ तुझं पुरुषोत्तम मासाचा उपासना सिद्धीच गेली. तू अगदी नियमानं पाळलंस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. राजा विचार करतो की आकाशात कुठून आवाज येतोय. तिने सांगितले, पुरुषोत्तम भगवंताचा मी उपवास केला ना, तो बोलतोय माझ्याशी. त्याची आकाशवाणी आहे, मी तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून. आणि तिने मग हात जोडला. तुम्ही जर माझं व्रत पूर्ण झालं असेल, माझ्या व्रतात कुठली कमतरता नाही, मी सगळं तंतोतंत व्रत केलं असेल, तर आज माझा पती बैलाच्या रूपात आहे आणि तो त्यातून शापमुक्त व्हावा एवढीच माझी विनंती आहे. काही मिनिटात तो शापमुक्त झाला बैल आणि परत ब्राह्मणाच्या वेशामध्ये समोर झाला. राजाने साष्टांग दंडवत केला. राजाने सांगितलं,
आज व्रत तू केलंस, पण 3 वर्षानं ज्यावेळेस येईल मी सगळ्या राज्यात आणि आम्ही राजा राणी सुद्धा हे अधिक मासाचं व्रत करू. असं हे अधिक मासाचं व्रत आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. तुम में वास करे जग सारा, तुम जननी के उदर में गारा. हे दयाधारी मोहन मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. म्हणून बाबांनो, खरंच आत्ता हे भाऊ म्हणत होते नाशिकची गंगा इथं आली, खरंच आली. आम्हाला वाटत होतं गौतम ऋषींनी जी गंगा निर्माण केली, गौतम ऋषीच्या तपश्चर्याने गोदावरी जी आणली, ती जी वाहत 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 अगदी नांदेडकडे गेली. परंतु एक गंगा तुमच्यावर काय कृपा झाली, कशी कृपा झाली, कुठलं जन्माचं पुण्य फळाला आलं, जी नाशिकहून निघाली ती डायरेक्ट आपल्या गोधनखेड्याला आली. ती माधवगिरी रूपी बाबांच्या ज्ञानगंगेची गंगा, ज्ञानाची गंगा आज बाबांच्या रूपात इथं आली. लाखो लोकांना आनंद मिळतो आहे, करोडो लोकांना आनंद मिळतो आहे. अशी ही कथा फार गोड आहे. अजून एक अधिक मासाची कथा आहे, खूप सुंदर आहे ती, पण एकच सांगतो, जास्त सांगणार नाही, जास्त वेळ पण घेणार नाही. पण शिवनामाचा आपण अभंग घेतलेला आहे. या महिन्यात पुरुषोत्तम मास असतो, भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची. उद्या आहे म्हणतात गोपाल पूजन. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, किती गोड असं पूजन होईल. अगदी गोपाल कृष्ण कन्हैयाचं पूजन होणार आहे उद्या. उद्या तर प्रत्यक्ष भगवान पुरुषोत्तमाला तुमच्याकडनं स्नान होईल, त्याला दान होईल, त्याची पूजा होईल आणि आरती होईल. त्यावेळेस भारून जा, विसरून जा स्वतःला. कारण का नाही आम्हाला पूर्ण महिन्याचं व्रत केलं आलं, तर देवा तू आमच्या समोर येऊन तुझी आमच्या हातून पूजा झाली, पूर्ण महिन्याचं पुण्य आमच्या पदरात पडू दे, कारण उद्याचं पूजन आहे. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. ओ क्या जाने कोई क्या जाने. 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 मुझ मिल गया मन का में ये दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. वा वा वा. म्हणून लक्षात राहू द्या, अतिशय सुंदर एक कथा अजून सांगतो, अतिशय गोड कथा आहे. एक राजा राणीला गोड असा मुलगा जन्माला आला आणि बघा 15 वर्षानं असाही रोग त्या मुलाला झाला. एकोणते एक मुलगा हो, खूप गोंडस मुलगा, खूप गोड मुलगा, गोरगोंटा ज्ञानी विद्वान मुलगा. 15 वर्षानं त्याला इतका आजार झाला, भयानक असा आजार त्याच्यावर झाला. शेवटी वैद्यराज आणले, जेणे ते त्याला वैद्यामधून जेणे ते औषध देण्यात आले, पण बरा झाला नाही. शेवटी माणूस तरसतो, मग तांत्रिक मांत्रिक आणले, त्यांच्याकडूनही तो बरा झाला नाही. मग शेवटी संत आले. त्या संतांनी सांगितलं, राजा अरे एखाद्याचं जर पुण्य या लेकराला मिळालं, पुण्यवंताचं, तर हा मुलगा उठून बसू शकतो. ऐका जरा, खूप बारकाई लक्ष देऊन ऐका, खूप गोड आहे. किती पुण्य आहे तुमचं 7 दिवसाचं अनुष्ठानाचं, याचं वर्णन होऊ शकत नाही, कोणी वर्णन करू शकत नाही. आमचे श्रवणगिरी महाराज ज्यावेळेस इथं बसलेले आहे, तुम्हाला हे महात्मा
एक तपस्वी महात्मा माधवगिरी महाराजांच्या सानिध्यात राहिलेले, एक तपस्वी जीवन जगलेले, ज्यावेळेस सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आम्ही होतो तिथं काकोळ्यात संगच होतो, ज्यावेळेस तिथं होते आणि ते त्यावेळेस लय लाडके, घरचे लाडके आणि बाबाजींचे लाडके. जनार्दन बाबाला म्हणू लागले, बाबाजी बाबाजी मला जायचं. म्हणे कुठं? वणीच्या गडावर. म्हणे कशाला? आईचं दर्शन घेतो, मला लय आवडतं तिथं दर्शनाला. अरे त्यावेळेस त्यांना बाबाजी भुसाऱ्या म्हणायचे. काय म्हणायचे? काय म्हणायचे? बाबाजी लय गोड हाक मारायचे. आम्हाला बी लय गोड हाक मारायचे सगळ्यालाच. शिळा कुठं गेला म्हटलं, बाबाजीचं गोड बोलणार आहे. आणि मग काय म्हणे, का रे भाऊ कुठं जायचं तुला? अरे माझे कपडे कोण धुईल, माझी सेवा कोण करील, कोणी आहे की पोरं, सांग, तुला कळत नाही का? नाही म्हणे मला जायचं नाही बाबाजी, मला अजिबात काही सांगायचं नाही, मी लगेच येतो म्हणे उद्या. थांब रे म्हणे भुसाऱ्या, इथं डोळे झाकतो. असं बाबाजीचं बोलणं लय गोड होतं एकदम. आता भगवान शिव होते ते, डोळे झाक म्हणे. या महाराजांनी आमच्या श्रवणगिरी बाबाजींनी डोळे झाकले आणि सांगितलं उघड डोळे म्हणे. डोळे उघडले त्यांच्या पुढे. मी काय आता त्यांनी स्वतः पाहिल्यामुळं खोटं सांगायचं काही गरज नाही. डोळे उघडले आणि उघडल्यानंतर बाबाजींच्या आणि श्रवणगिरी बाबांच्या समोर सप्तशृंगी माता प्रत्यक्ष प्रगट झाली. हेच ते महाराज. तुम्ही ज्यांचं दर्शन घेतात प्रत्यक्ष प्रगट झाले. सांग म्हणे काय आहे ते? म्हणे बाबाजी 18 भुजा आहे, एकदम सुंदर असं पातळ नेसलं, हिरवं पातळ नेसलेले आहे, अगदी नथ मोठी आहे. बाबाजी सांगितले ते बाकीचं काही सांगू नको, महत्वाचं सांग काय आहे ते? म्हणे बाबाजी फार मोठा मळवट भरलेला आहे. मग घे ना दर्शन. लगेच पायाचं दर्शन घ्यायला लावलं, कारण सप्तशृंगी गडावर आईचं कुंकू पडल्यामुळं बाबाजी ते विचारित होते. श्रवणगिरी बाबांनी साष्टांग दंडवत केला. आता जायचं का? नाही म्हणे, आईची ताली मी कशाला तिकडं जाऊ. डोळे भरून ग डोळे भरून आईला पाहू, जड देहाला विसरून जाऊ. वनी गडावर ग वनी गडावर ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. हो, म्हणून प्रत्यक्ष देवीचं दर्शन घेणारे आमचे श्रवण. एकदा भगवान शंकराचं दर्शन मागितलं होतं त्यांनी. हट्टी होते ते पहिल्यापासून. आणि विशेष म्हणजे बाबाजींचं जर सांगायला लागलं तर आपलं 2-3 तास सद्गुरूंच्या चरणावरच जाईल. चिंतनामत गेलो का आपण बाहेर निघत नाही. मग बाबाजींच्या ह्याच्यात न्हावून गेलो का मग बाहेर येणं खूप कठीण होऊन जातं, कारण ते प्रत्यक्ष बाबाजी समोर येतात, तो प्रसंग समोर येतो. मग गहिवरून येतं, मग आम्हाला बोलायला जड जातं थोडंसं, कारण प्रत्यक्ष किती लाड पुरवलेले असतील. आज ते सुद्धा त्यांना ते आठवल्यानंतर त्यांचं भरून येतं, आमचंही भरून येतं, माधवगिरी बाबांचं भरून येतं. कारण जसं आईनं लेकराला जीव लावणं तसं ह्या लेकराला सगळ्याला भरवलेलं आहे. अगदी हातातला हात घालून, अरे भाऊ खाय रे, नको रुसू रे, असं हात धरून ओढून आण, बस रे, राग आला का रे तुला, नको जाऊ मला सोडून. का बाबा, काय प्रसंग होते. भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली, माझी जनार्दन माऊली, माझी मौनगिरी माऊली. नवसाला रे पावली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली. म्हणून शिव नामाचा आपल्याला गजर केला पाहिजे. सकाळी उठलं तरी शिव 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 म्हटलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे बघा, एवढा दृष्टांत आहे की शिव म्हणणं एकदा जरी आलं तर किती भाग्यवान आहे. त्या मुलीला बरेच दिवस झाले, तिचा काही दिवसांनी पती गेला आणि म्हणून ती आपल्या पित्याच्या घरी राहू लागली. पण कर्म चुकलं, पित्यानं तिला काढून दिलं. काढून दिल्यानंतर ती काही दिवस का होईना
एका जंगलात गेली. एका शिकाऱ्याशी तिने लग्न केलं. शिकारी खाणारा पिणारा होता, दुर्गंध जीवन जगणारा होता, दुष्ट होता, मद्यपान करणारा होता. हिलाही ती सवय लागली. ब्राह्मण असून ही वर्म चुकली, कर्म चुकली, आचार भ्रष्ट झाली, सदा कष्टी राहायला लागली. खायची प्यायची सगळं करायची. एक दिवस रात्रीच उठली, 12 वाजता भूक लागली. शिकारीला गेला होता, अजून आला नव्हता. रात्रीच गोठ्यात गेली आणि गोठ्यात गेल्यानंतर तिथे बकरं बांधलेले होते, कोकरं बांधलेले होते, मेंढ्या बांधलेल्या होत्या. हिने बकरं म्हणून वासरूच कापलं आणि वासरू कापल्यानंतर आपल्याला त्या काळात काही उजाड नव्हता, आपल्या झोपडीत आणलं. मग तिनं पाहिलं ब्राह्मण संस्कार असल्यामुळं तिच्या मुखातून फक्त एकदा शिव असं निघालं. फक्त किती वेळेस निघालं? एकदाच निघालं शिव. आणि काही दिवसानं त्या ठिकाणी तिला मरण आलं. दुसऱ्या जन्मात ते अति पाप झाल्यामुळं तिच्या अंगाला कोरडं फुटलं. तिचे जन्मताच डोळे गेले, कारण जग पाहू शकत नव्हती. ती अंगाला रगतपिती झालेली होती. शेवटी जन्मताच आईनं जन्म दिला आणि काही दिवसांनी आई सोडून गेली, वडील सोडून गेले, एकटी फिरायला लागली. जगामध्ये फिरता फिरता भीक द्या, मला काहीतरी खायला द्या असं दिवसभर मागायचे. अंगाचा दुर्गंध पाहून लोक दूर जायचे. म्हणून कर्म करताना चांगलं करा, वाईट करू नका. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका, कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्मण्यवादिका रस्ते महाफले शिव कदाचनम. जे आपण करतो ना विचार करून करा, जे आपण खातो ना विचार करून खा, जे आपण भ्रष्ट होतो ना म्हणून भ्रष्ट व्हायचं नाही. काही झालं तरी अनुष्ठान केल्यानंतर, सद्गुरूंना अधिष्ठान ठेवल्यानंतर कधीच मांसाहार करायचा नाही, कधीच मद्यपान करायचं नाही आणि बाबाजींचे नियम कधीच चुकायचे नाही. जर चुकला तर त्याला क्षमा नाही. म्हणून सांगतो, त्यावेळेस तिने त्या ठिकाणी पाहिलं, शिवरात्रीचा दिवस होता, गोकर्ण नक्षत्रावर यात्रा होती. हिला वाटलं चला म्हणून त्या यात्रेच्या लोकांमध्ये ती गेली. त्या ठिकाणी भगवान शंकराची पूजा चालू होती. हिच्या कानाला थोडंसं ऐकायला आलं, इथं काहीतरी आवाज येतो आहे. मग मंत्र चालू होते. तिला कोणीतरी तिथं गेली, मंदिराच्या आसपास गेली, भिक्षा आण देई, भिक्षा आण देई. अरे मला काहीतरी खायला द्या. अरे शिवरात्रीचा दिवस होता, कोण तिला खायला देणार? एक आला, तिच्या हातावर बेलाचं पान ठेवलं. तिने असा वास घेतला, जे फेकलं. बघा, मागच्या जन्मातलं शिव अक्षर तिच्या मुखातून निघल्यामुळं ते बेलपान शिवलिंगावर जाऊन पडलं, शिवपिंडीवर जाऊन पडलं. शिवरात्रीच्या दिवशी चुकून एक बेलाचं पान पडलं. शिवरात्रीच्या दिवशी चुकून मंदिराला एक प्रदक्षिणा झाली, दिवसभराचा उपवास घडला आणि त्याच वेळेस अक्षरशः दिवसभर उपाशी राहून दुसऱ्या दिवशी ती निघाली आणि तिचा पायरीवर प्राण गेला. त्यावेळेस यम धर्म तिला घ्यायला आल्यानंतर भगवान शंकराच्या दूतानं सांगितलं, तिच्यासारखं पुण्यवान कोणी नाही म्हणे. तिने आयुष्यभर पाप केलं, असं कोणतं पुण्य? तिच्या हातून शिवरात्रीच्या दिवशी बेलाचं पान पडलं. तिच्या हातून शिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी पूजा ऐकायला भेटली आणि तिच्याकडनं तिला कोणी न खायला दिल्यामुळे उपवास घडला. भगवंताने सांगितलं तिला शिवलोकात घेऊन या. म्हणून शिवनामात एवढी शक्ती आहे. म्हणून शिव 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 म्हणता वाचे, शिव शिव म्हणता वाचे, शिव शिव म्हणता वाचे, शिव शिव म्हणता वाचे. मूळ नारागे पापाचे, मूळ नारागे पापाचे, मूळ नारागे पापाचे, वाचे वता शिवनाम, वाचे वता शिवनाम, वाचे वता शिवनाम, हो वाचे वता शिवनाम. आणि म्हणून शिव याच्या आधी बाबा शिव म्हणून बघा. सकाळी सकाळी ओम नमः शिवाय, ओम जनार्दनाय नमः मंत्र जपून बघा. आता फक्त थोडीशी कथा आहे, 5 मिनिटाची आहे आणि सर्वांनी एक छोटंसं गोड असं गुरुमाऊलींचं भजन म्हणू आणि 5 मिनिटाची कथा
आमच्या गुरुमाऊलींच्या चरणावर समर्पित करू. सर्वांनी म्हणायचं आहे, बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. सर्वांनी टाळी. बाबा तुम्हा कसा सर्वांनी. स्वामी तुमाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. बाबा सर्वांनी. तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. तुमाय मी लेकरू, बाबा तू गाय मी वासरू. तुमाय मी लेकरू, बाबा तू गाय मी वासरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. 9 महिने मी गरबी असता, महिने मी गरबी असता, कुटवर धीर धरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. कोरा कागज, हा कोरा कागज, त्याच्यावर संस्कार करण्यासाठी आपण इथं आलो आहोत. वास्तविक कोर जो असतो त्याच्यावर काहीतरी लिहिता येतं. आपण काहीतरीच घेऊन यायचं, मग त्याच्यावर काहीतरी लिहिता येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे कोरा कागद. कोरा कागद काळी रे शाई, कोरा कागद काळी रे शाई, लिहिण्यास आणले बोरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. तुमच्या नावे अनुष्ठान करू, तुमच्या नावे अनुष्ठान करू. बाबाजी आमुचे गुरु. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, तुमाय मी लेकरू. हो. आणि म्हणून मोजून 5 मिनिटं राहिली आहे. एवढे एक दृष्टांत आपण अधिक मासाचं सांगू. अतिशय सुंदर आहे. लेकराचं दुःख आहे. राजाकडं संपत्ती कमी नाही, पण राजाकडं सगळे उपचार करून काही उपयोग होत नाही. म्हणून एक त्या रस्त्याने भिकारी चालला होता आणि सगळ्या गावानं पुण्यदान करून पाहिलं, उपयोग झाला नाही. परंतु तो भिकारी आतमध्ये गेला. त्या अगोदरचं सोडायला तयारच नव्हते, कारण त्याच्या अंगाचं दुर्गंध सुटला होता. अंगावर कळकटेल मिळकटेल कपडे होते. आतमध्ये गेला. राजाराजांनी पाहिला, अरे हा तर भिकारी आहे, याला कुठून पुण्य मिळणार, याच्याकडे कुठलं पुण्य आलं. त्यावेळेस त्याने सांगितलं, मी भिकारी नाही, मी तेली आहे. घाणा
मला चालवावं लागतो, त्यामुळे हे कपडे माझे कळकटेल मळकटेल तुम्हाला दिसत आहे, पण लक्षात घ्या माझ्याकडं पाणी द्या. राजाने सांगितलं एवढे येऊन गेले, तू कशाला उद्योग करतोस, हा कशाला आला असेल. पण राणी साहेबांना थोडेसे डोळे वटरले, आणि कधी कधी राणीला डोळे वटरावं लागतात. आला असेल तुम्हाला लक्षात. येईनी डोळ्याने थोडं असं केलं की ते गप्प बसतात. म्हणून ज्या वेळेस असे डोळे हे केले, तुम्ही शांत बसा. मग त्यांनी तो संकल्प घेतला आणि सांगितलं, मी दर महिन्यात दर 3 वर्षाने येणारा जो काय अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, तंतोतंत ते पालन करत असेल, तंतोतंत उपासना करत असेल, दान धर्म करत असेल, तर देवा एकच अधिक मासाचं पुण्य या मुलाला मी समर्पित करतो. सगळं जग थकलं होतं, परंतु अधिक मासाचं पुण्य समर्पित करताना मुलाने डोळे उघडले. काही मिनिटांनी ते उठून बसलं, हात जोडलं. राणी साहेबांना राजाने सांगितलं, आम्हाला हात जोडू नको, पहिलं त्याला नमस्कार कर, त्याच्या पुण्यानं तो उठला. म्हणून असा अधिक मासाचं पुण्य आहे की जेणेकरून 1 महिन्याचं पुण्य दान केलं, लेकरू उठून बसलं. म्हणून त्या अधिक मासामध्ये तुम्ही एवढं सुंदर अनुष्ठान करताय, तुम्ही जप करताय, तप करताय, बाबाजींच्या सानिध्यात बसून आपलं जीवनाचं सार्थक करून घेत आहे. असंच कायम तुमच्या हातून होत राहो. एवढे सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून, भगवंताच्या चरणी, बाबाजींच्या चरणी ही सेवा समर्पित करून ही महात्मे लोक आपल्याला ज्ञानदान करताय. आमचे श्रवणगिरीजी महाराज आहे, आमचे राघोगिरी महाराज भागवत कथा अतिशय सुंदर करतात, आमचे महेशगिरी महाराज आता शिवमहापुराण कथा करायला सुरुवात करतात, कीर्तन करतात. असंच त्यांचं सानिध्यातलं एक एक शब्द ऐका आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. पुन्हा एकदा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून रजा घेऊया. जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण कोणी ओम उठू नका, 2 मिनिटं. नारायण नारायण सत्यनारायण नारायण. खाली बसा. जय जनार्दन. सर्वांनी जागेवर खाली सर्वांनी बसायचं. कृपया खाली बसा. या ठिकाणी चालू असलेला आपला हा भव्यदिव्य जपानुष्ठान सोहळ्याचा आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवशीची ही सेवा परम आदरणीय श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य शिवगिरीजी